नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 9 लॉज ऑफ मोशन या चॅप्टरमधील स्पीड अँड व्हेलॉसिटी दिस टॉपिक वी आर गोइंग टू सी टुडे. नाउ बिफोर प्रोसीडिंग, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी अबाउट वेक्टर्स अँड स्केलर्स. What are vectors and what are scalars? Vectors these are the physical quantities which required both direction as well as magnitude. वेक्टर्स या अशा राशी असतात की ज्यांना पूर्णपणे व्यक्त करण्याकरिता आपल्याला डायरेक्शन म्हणजे दिशा आणि मॅग्निट्यूड म्हणजे परिमाणाची आवश्यकता असते. व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ इट? डिस्प्लेसमेंट, velocity, force and acceleration. These are some of the example of vectors. Out of these 4 examples, force, it is very good example that you are very well familiar. तुम्हाला force ही संकल्पना या अगोदरच्या वर्गामध्ये तुम्ही शिकलेला आहात. How this force is called a vector quantity? Because suppose if I ask you to lift your textbook, जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं पुस्तक उचला, काय कराल तुम्ही तुमचं पुस्तक हातामध्ये घ्याल आणि वरच्या दिशेला उचलाल. वरच्या दिशेला, वर, खाली, लेफ्ट, राईट, अप, डाऊन. याचा अर्थ काय की तुम्ही फोर्स अप्लाय करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी दिशा निश्चित माहीत असणं आवश्यक आहे. इट मीन्स व्हॉट इट सजेस्ट दॅट फोर्स टू एक्सप्रेस द क्वांटिटी फोर्स वी मस्ट नो द डिरेक्शन. आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या परिमाणासोबतच त्याच्या दिशेची देखील आवश्यकताही असते. सो फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. नाउ व्हॉट आर स्केलर? These are the physical quantities which required to express only magnitude. म्हणजे ह्या राशींना पूर्णपणे व्यक्त करण्याकरता फक्त कशाची आवश्यकता असते? मॅग्निट्यूडची आवश्यकता असते, फक्त परिमाणाची आवश्यकता असते. व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ इट? टाइम, टेम्परेचर अँड स्पीड. दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल ऑफ स्केलर्स. आपण असं कधीच म्हणत नाही की आज वर 3 वाजले, खाली 3 वाजले, डावीकडे 3 वाजले, उजवीकडे 3 वाजले. इट मीन्स to express the time there is no need of any kind of direction. Getting this point? Scalar and vector. Now next we will move for the speed. We often use the sentences like car is running with a speed of 80 km per hour. Train is running with a speed of 100 km per hour. अशी वाक्य आपण बऱ्याचदा वापरत असतो. What these sentences said? या वाक्यांचा नेमका अर्थ काय होतो? तर बघा, Speed is nothing but the total distance covered upon time. That is the formula of speed. Distance covered in a unit time. म्हणजे एका विशिष्ट वेळेमध्ये पार केलेलं अंतर म्हणजेच काय तर स्पीड. लेट्स टेक एन एक्झाम्पल. अ कार टेक्स 3 hours to cover a distance of 150 km. What is the speed of that car? एक कार जर 3 तासामध्ये 150 किलोमीटर अंतर कापत असेल तर त्या कारचा स्पीड काय असेल? फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स हिअर इट इज 150, टाइम टेकन इज 3 hours. सो 150 divided by 3, what is the answer? 50. Next then, what is this unit of speed? Unit of speed is in CGS system it is centimeter per second and in SI system it is meter per second. Now if we use the distance in kilometer, that time the speed has the unit kilometer per hour. म्हणजे ज्या वेळेस अंतर हे खूप जास्त असतं तेव्हा आपण किलोमीटर हे परिमाण वापरतो. सो स्पीडचं जे युनिट येतं त्या ठिकाणी दॅट इज किलोमीटर पर आवर. नाउ नेक्स्ट इज द व्हेलॉसिटी. द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. व्याख्या काय आहे की डिस्प्लेसमेंट, विस्थापन, एका विशिष्ट वेळेमध्ये, एका युनिट वेळेमध्ये जर का डिस्प्लेसमेंट घडून येत असेल तर त्या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? व्हेलॉसिटी असं म्हणतो. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. फॉर्म्युला इज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. देन व्हॉट आर द युनिट्स फॉर डिस्प्लेसमेंट? व्हॉट आर द युनिट्स ऑफ व्हेलॉसिटी? सेंटीमीटर पर सेकंड इन CGS सिस्टीम अँड मीटर पर सेकंड इन SI सिस्टीम. म्हणजेच स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांचेही युनिट हे सारखेच आहेत. सेंटीमीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड और किलोमीटर पर आवर. नाउ द बेसिक डिफरन्स बिटवीन दिस टू कन्सेप्ट दॅट इज स्पीड अँड व्हेलॉसिटी इज दॅट इन स्पीड वी कन्सिडर द डिस्टन्स अँड इन व्हेलॉसिटी वी कन्सिडर द डिस्प्लेसमेंट. Velocity is a vector quantity. Yes,
व्हेलॉसिटीला पूर्णपणे व्यक्त करण्याकरता आपल्याला दिशेची देखील त्या ठिकाणी आवश्यकता असते. सो व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. नाउ लेट्स कन्सिडर वन एक्झाम्पल गिवन इन अवर टेक्स्ट बुक दॅट शीतल is going to school taking her friend Sangeeta. The distance between their houses is 500 km. In the first example given on page number 1 in our textbook, the straight line distance between the houses of Sheetal and Sangeeta is 500 meter, and that between Sangeeta's house and school is 1200 meter. Also, the straight line distance between Sheetal's house and the school is 1300 meter. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house and 24 minutes to reach the school. From there, then Sheetal's speed along a path A is given by the formula distance upon time, that is 500 meter upon 5 minutes, that is 100 meter per minute. What exactly this paragraph means? लक्षात घ्या की शीतल तिच्या घरून निघाल्यानंतर संगीताच्या घरी पोहोचते आणि संगीताच्या घरून ती पुढे शाळेत जाते. आणि शीतलचं घर आणि शाळा या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे? 1300 मीटर आहे. म्हणजेच ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट किती घडते? फक्त 1300 मीटर एवढंच डिस्प्लेसमेंट हे त्या ठिकाणी घडत आहे. आणि डिस्टन्स किती कव्हर होत आहे? पहिल्यांदा 500 मीटर आणि नंतरचं 1200 मीटर. सो 500 प्लस 1200 डेट इज टोटल 700 डिस्टन्स हे त्या ठिकाणी कव्हर होत आहे. म्हणजे जर का आपल्याला या ठिकाणी टोटल स्पीड काढायचा असेल शीतलचा, तर आपल्याला पहिल्यांदा पाथ ए मधला स्पीड काढावं लागेल, नंतर पाथ बी मधला स्पीड काढावं लागेल. फॉर पाथ ए स्पीड्स अलॉंग पाथ ए कसं काढणार आपण? डिस्टन्स अपॉन टाईम. पाथ ए मधलं डिस्टन्स किती आहे? 500 मीटर. अँड व्हॉट इज द टाईम टेकन? 5 मिनिट्स. सो 500 डिवायडेड बाय 5, 100 मीटर पर मिनिट असं त्या ठिकाणी पहिला स्पीड येईल. दुसरा स्पीड फॉर पाथ बी दॅट इज डिस्टन्स अपॉन टाईम, दॅट इज 1200 मीटर अपॉन 24 मिनिट्स. सो दॅट इज कॅल्क्युलेटेड 50 मीटर पर मिनिट. मग टोटल स्पीड और द ॲव्हरेज स्पीड वी रादर सेड. ॲव्हरेज स्पीड सरासरी तिचा स्पीड किती असणार आहे? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम, that is 1700 meter upon 29 minutes. 24 plus 5, that is 29. So what is the answer? 58.6 meter per minute. हा झाला ॲव्हरेज स्पीड. Now what is velocity then? स्पीड आणि velocity या दोघांमध्ये फरक आहे. स्पीडमध्ये आपण we use distance and in velocity we use the term displacement. What is displacement here? The distance from Sheetal's house to school, that is 1300 meter. So we put the value 1300 and time is total time taken is 29 minutes. So 1300 upon 29, that is the answer 44.83 meter per minute. म्हणजेच स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन्ही टर्म जरी दिसताना सारख्या असल्या तरी मेन बेसिक डिफरन्स या ठिकाणी असा लक्षात घ्यायचा आहे की टू कॅल्क्युलेट स्पीड we use distance upon time, and to calculate velocity we use displacement upon time. Now friends, if the motion is in straight line, जर का एकाच ठिकाणी ते मोशन असेल, से फॉर एक्झाम्पल the velocity and speed from शीतल हाऊस टू संगीता हाऊस असं जर का आपण या ठिकाणी बघितलं, लक्षात घ्या संगीताच्या हाऊस आणि शीतलच्या हाऊस या दोघांमधलं जर का आपण मोशन कन्सिडर केलं, कुठून निघालोय? शीतलच्या घरून निघून संगीताच्या घरी पोहोचतोय. याचा अर्थ 500 मीटर एवढंच डिस्टन्स कव्हर होतं आहे आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा किती असणार आहे? 500च असणार आहे. मग या ठिकाणी व्हेलॉसिटीची किंमत आणि स्पीडची किंमत ह्या दोन्ही कशा राहतील बरं? सारख्याच राहतील. इट मीन्स ऑलवेज रिमेंबर, इफ द motion is in straight line, then the value of velocity and speed both are same. But if it is irregular motion, then the value of speed and velocity, they are different. Getting this point? What we learned today? We learned about scalar and vector quantity and also speed and
distance, speed and velocity rather. So next of the point we will discuss in our next topic. Goodbye till then.